महायुतीमधला नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची चिन्ह आहेत। नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपण लोकसभा निवडणूक लढणार नाही असं भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलंय। नाशिकचा तिढा आता लवकरात लवकर सोडवणं गरजेचं आहे असं भुजबळ म्हणतात। नाशिकची उमेदवारी भुजबळांना द्यायची असं खुद्द अमित शहा यांनी दिल्लीतल्या बैठकीत म्हटलेलं होतं। याकडे मात्र भुजबळांनी लक्ष वेधलंय। मात्र महाविकास आघाडीनं नाशिकमध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे आणि त्यामुळे तातडीनं उमेदवारी जाहीर करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगत आपली माघार घेतली आहे। समोरचे पक्ष जे आहेत जो कामाला लागलेले आहेत, आता हे सगळं पाहिल्यानंतर हा 1.5 लाख आहे, संदिग्धता आहे आणि मग मी ठरवलं की ही संदिग्धता आपण दूर करायला पाहिजे आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला आणि इतरांना सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे। मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।